गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आलेलो आहे नवी मुंबई येथील खारघर येथील श्री श्री राधा मदन मोहनजी टेम्पल, इस्कॉन टेम्पल येथे। सो बघू शकता तुम्ही मागे इकडे एवढी गर्दी नाही आहे, कारण का आज गुरुवार आहे आणि गुरुवारचा पण विषय नाही भावांनो। मी एकदम सकाळी आलो आहे, 6 वाजता इथे आलो आहे। आता 7 वाजलेले आहेत, 6 वाजता पूर्ण अंधार होता। तर भावांनो इकडे बघू शकता तुम्ही, हा जो इकडचा जो गेट आहे, हा गेटमधून आपला गेट नंबर 1 आहे, इथून एंट्री असते। या बाजूने एंट्री आपण आतमध्ये करून इकडनं सरळ येऊ हां त्या कॉर्नरला, तिथून इकडे आतमध्ये चालत सरळ तुम्ही वरती मंदिरात पण जाऊ शकता, किंवा इकडे जसं मी आता रेंगाळतो तसं इकडे येऊन रेंगाळू पण शकता भावांनो। आणि सरळ दर्शन झाल्याच्या नंतर त्या बाजूने तिकडनं तसंच आउट गेट आहे। सो या बाजूने इकडनं तुम्ही बघू शकता, हा इकडचा जो गेट आहे 2 नंबर, इथून आपण बाहेर एक्झिट होऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न पडला असेल इकडे यायचं कसं, तर खारघर स्टेशनवरून तुम्ही वेस्टला शेअरिंग रिक्षा पण असते, पण शक्यतो येताना नसते, इकडनं जाताना शेअरिंग रिक्षा लगेच भेटते। आणि जाताना म्हणजे येताना 45 नंबर किंवा 54 आणि 45 या 2 बसेस आहेत। सो त्यांनी तुम्ही येऊ शकता, 9 रुपये तिकीट आहे त्याचं। आणि रिक्षाला जर डायरेक्टली आले तर 80 रुपीज तुमचं परमिटनी होणार आपल्या मीटरने। सो मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मी रिक्षानेच आलो होतो, सो तेव्हा 80 रुपीज झाले होते। सो 2 दिवसापूर्वी आलेले तेव्हा भरपूर गर्दी होती, सो त्यामुळे मला ब्लॉग चांगला शूट करता नाही आला, म्हणून मी आज पुन्हा एकदा सकाळी आलो आहे। आणि सकाळी बघू शकता इकडं काही गर्दी नाही आहे, आज एकदम मोकळं आहे। सो मला पाहिजे तसं ब्लॉग शूट करता येईल म्हणून मी आज आलेलो आहे, आणि तुम्हाला पण पाहिजे तसं एक्सप्लोअर करता येईल माझ्यासोबत। सो त्यामुळे मी अर्ली मॉर्निंगला आलेलो आहे। आणि इकडे बघू शकता आता जे दर्शनासाठी किंवा मंदिरात बघण्यासाठी जे आलेले आहेत ते सर्व आता आतमध्ये चाललेले आहेत, डोअर्स ओपन झालेले आहेत। तर चला आपण पण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया, आतमध्ये थोडं एक्सप्लोअर करूया। आणि त्यानंतर आल्यावर तुम्हाला हे जे आहे ना, हे बिल्डिंग आणि इकडची ही बिल्डिंग, ओके, ह्याबद्दल थोडंसं सांगतो। सो मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल या ब्लॉगमध्ये मी काय कवर करणार आहे ते। सो आपल्याला हा मंदिर एक्सप्लोअर करायचं आहे, आतमधून कसं आहे काय वगैरे सगळं। आणि तोपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक करा, कमेंट करून ठेवा एक मस्त अशी, हरे कृष्णा हरे रामा। तर चला आपण आतमध्ये जाऊया। आता 7:15 वाजता गुरुपूजा आरती चालू होणार आहे, किंवा गुरुपूजा आणि ते एक आरती वगैरे असते ती 7:15 वाजता सुरू होते। सो जाऊया, बघूया। इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, इकडनं सनराइज होणार आहे आता मस्त। सो अभी हम अंदर जा रहे हैं दोस्तों, और ये देखो लाइट बीट चमक गई है, और आतमध्ये जे आरती वगैरेचं जे भजन जे काय आहे ते चालू झालेलं आहे। असं ॲक्युरेट वाजलेले आहेत, तुम्हाला दाखवतो। इकडे बघू शकता हे 7:15 वाजता आलेले आहेत। सो गाइज चलते भाई अभी अंदर। दाखवायचं राहिलं तुम्हाला, हे बघा इथे श्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी 2025ला उद्घाटन झालेलं आहे, असं दाखवलेलं आहे। तर भावांनो इकडे आरती चालू आहे, माझा आवाज एवढा नीट येणार नाही तुम्हाला। तो आपण आता आरतीचं दर्शन घेऊया, आरतीचं बघूया, नंतर गेट ओपन होणार आहे।
मित्रांनो तुम्ही आता बघितलं पहिली जी परिक्रमा आणि जे मंदिरात जे कळस डोक्यावरती जे ठेवतात त्याचा जो मान आहे तो पहिले आपले जे तिथले जे आतमधले जे पंडित जे आहेत भजन कीर्तन करणारे मंडळी त्यांची पहिली परिक्रमा वगैरे सगळं त्यांचं असतं पहिले. नंतर तर तुम्ही आता बघू शकता जे हरे राम हरे कृष्णाचं जे भजन गाणारे जे साधू संत किंवा जे भजनी मंडळी जे आहेत हे बघा इकडे त्यांच्या डोक्यावरती पहिला कळस ठेवण्याचा मान आणि मंदिराला परिक्रमा म्हणजे फेरी मारण्याचा त्यांचा पहिले मान आहे. नंतर इकडचा गेट खोलतात. आता हे जे लोक आता जे चालले तिकडं या बाजूला तो इकडचा गेट नंतर ओपन करून आपण नंतर परिक्रमा करू शकतो. ओके सो मित्रांनो आता हे ओपन केलेलं आहे. आपण आता परिक्रमा करू शकतो आणि इकडे दर्शन वगैरे घेऊ शकतो भावांनो. तर भावांनो लेफ्ट साईडच्या वॉलवर पूर्ण आपल्या श्रीकृष्णाचे जे आहे लाईफबद्दल म्हणजे पूर्ण त्याची स्टोरी 3D पेंटिंगमध्ये दाखवलेली आहे. आणि मित्रांनो इकडं जी राईट साईडची वॉल आहे त्या वॉलवर भगवान श्री रामांच्या बद्दल त्यांच्या लाईफबद्दल जे काय झालेले इन्सिडेंट आहेत ते 3D पेंटिंगद्वारे दाखवलेले आहेत. ब्लेस द फ्रूट वेंडर म्हणजे ही जी माता आहे जी फळं विकायची तिच्या टोपलीत मला वाटतं काहीतरी कृष्णाने तिच्याकडून फळं घेतल्यावर त्याच्या बदले तिच्या टोपलीत पूर्ण सोन्याचे किंवा चांदीचे पूर्ण नाही का टोपली तिची भरून गेली असं त्याची स्टोरी आहे. आणि इकडे पूर्ण आणि रामाचं स्टोरी या बाजूला आहे. आता इकडे एक स्टोरी आहे रामाची जी मला माहिती तीच सांगते तुम्हाला, बाकी मला एवढं काय माहीत नाही. तर शबरी माता ही रामाची भक्त होती आणि मित्रांनो ती रामाच्या भेटीसाठी रोज तिच्या वयाच्या 75व्या वर्षापर्यंत तिने काय केलं रोज सडा समर्जन करायची. ती म्हणजे अंगणात तिच्या रांगोळी वगैरे टाकायची आश्रमाच्या पुढे व रोज ताजी फुले काढून आणून ती तिच्या अंगणात वगैरे अशी पसरवून ठेवायची रामाच्या आगमनासाठी. व ती श्रीरामांसाठी ती बोरं तोडून आणायची व जी बोरांची टेस्ट करून बघायची. जो गोड बोर असेल तो ती टोपलीत टाकायची तिच्या आणि जो असायची ती बाहेर फेकून द्यायची. तर असं तिची भक्ती पाहून वयाच्या तिच्या 75व्या वर्षी श्रीराम तिच्या भेटीसाठी आले व शबरी माता हे पाहून खूप आनंदित झाली व तिचा शबरी मातेचा त्यावेळी तिच्या वयाच्या 75व्या वर्षी उद्धार झाला. सो अशी शबरी मातेची आणि रामाची स्टोरी होती. सो बेसिकली मला जेवढं आठवलं तेवढं सांगितलं मी. अच्छा तर भावांनो ही एक स्टोरी अशी आहे की सीता इथे रावणाच्या कब्जामध्ये होती इकडे. तर हनुमान स्वारी जे ती सीतेला घ्यायला आली होती. पण तर भावांनो मगाशी या दोन बिल्डिंगचा तो आजूबाजूला ज्या दोन मोठ्या बिल्डिंग आहेत त्यांचा सीन तुम्हाला सांगायचा राहिला. तर ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ना या सो इथे गेस्ट हाऊस आहे. म्हणजे जे लांबून वगैरे जे येणार तुम्ही इकडे दर्शनाला तर इथे तुम्हाला रेस्टसाठी रूम्स आहेत आणि याचं जे भाडं आहे ते अक्रॉस 6,000 काहीतरी आहे 6K. सो हे इकडे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या त्या बाजूला सुद्धा त्या बाजूला अजून एक बिल्डिंग आहे सेम अशीच. ती पुढची ती नाही हा का ती प्रायव्हेट आहे. ह्याच्या बाजूला त्या बाजूला आहे ती सेम आहे. आणि ह्यात तुम्हाला फूड वगैरे काय भेटणार नाही, फक्त राहायला रूम आहेत. तुमचं फूड वगैरे तुम्हाला स्वतः घ्यावं लागेल. आहे ना मित्रांनो इथे तुम्ही जेव्हा दर्शन वगैरे घेऊन रिलॅक्सेशनसाठी इथे बसू शकता. इव्हनिंगला वगैरे जेव्हा लोक येतात तेव्हा इथे बसलेले असतात आणि सकाळच्या टायमाला पण असतात. सो चलो अभी नीचे चलते. हे जे पिलर आहेत ना मित्रांनो हे जे पिलर हे टोटल 18 पिलर्स आहेत आणि याच्यावर एकदम मस्त असं नक्षीकाम केलेलं आहे. असं मस्त असं हरे राम हरे कृष्णाचा गजर चालू आहे आतमध्ये आणि इकडं आल्यावर एकदम मन असं प्रसन्न होऊन जातं भावांनो.
एकदा इकडे व्हिजिट दिलीच पाहिजे इस्कॉन टेम्पलला. खूप मस्त आणि खूप मोठं मंदिर आहे. तर मित्रांनो, हे जे पाणी दिसते ना, ह्यात फाउंटन्स आहे. म्हणजे रात्री नाईटला जेव्हा ह्याच्यातून पाणी उडतं आणि लाईटिंग वगैरे असते. भावांनो, हा इकडे बघा, इकडे एक म्हणजे गार्डन टाईप्स आहे. गार्डन असं रेंगाळण्यासाठी, फिरण्यासाठी. सो इकडे अजून थोडं काम करायचं बाकी आहे. ते सगळं काम वगैरे झाल्यावरती म्हणजे इकडे एंट्री होईल. अजून या गार्डनमध्ये कोण जास्त जात नाही. हे जे मंदिर आहे ते टोटल 9 एकरमध्ये बांधलेलं गेलेलं आहे. आणि या मंदिराचा जो टोटल खर्च आहे तो 170 करोड रुपये खर्च झालेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन 15 जानेवारी 2025ला केलेलं आहे. सो 2024पर्यंत या मंदिराचं काम वगैरे झालं असेल. आणि 2025ला जानेवारी 2025ला या मंदिराचं उद्घाटन वगैरे केलेलं आहे. मंदिराचं बांधकाम आहे ते गेल्या 12 वर्षापासून चालू होतं. सो ते आता पूर्ण झालं यावर्षी. आता मी तुम्हाला ते कॅन्टीन वगैरे, आता माझं दर्शन वगैरे झालेलं आहे पूर्ण आतमध्ये. सो इथे जेव्हा तुम्हाला काय नाश्ता वगैरे करायचा असेल तर रेस्टॉरंट वगैरे एक छोटंसं खाली आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतो. सो मित्रांनो, बघू शकतो तुम्ही इकडे गोविंदाचं रेस्टॉरंट्स आहे, बाकी संकीर्तन रेटेल्स आहे. इकडे रेस्टॉरंट तुम्हाला दाखवतो नाश्त्यासाठी, जो रेस्टॉरंट वगैरे आहे इथे. सो रेस्टॉरंट वगैरे आहे ते 9 वाजता ओपन होतं. सो हा जो मेन डोअर आहे रेस्टॉरंटचा या बाजूने समोरून, आणि हे इकडे रेस्टॉरंट आहे 9 वाजता ओपन होतं ते. सो जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला जर नाश्ता वगैरे करण्यासाठी इकडे रेस्टॉरंट वगैरे आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर हरे कृष्णा हरे रामा काहीतरी कमेंट वगैरे करून टाका. सो भावांनो, तर आता मी निघतोय. तर मित्रांनो, इथे आल्यावर मला एकदम अयोध्या राम मंदिर सारखी फिलिंग आलेली आहे. सो तिकडचं जे मंदिर आहे त्या टाईपचं एकदम उंच आणि मोठं असं मंदिर आहे. त्याचे जे बांधकाम जे केलेलं आहे ते एकदम खूप असं एकदम ब्राईट आहे आणि मस्त आहे. खूप छान फिलिंग येते इथं आल्यावर, एकदम मन असं प्रसन्न होतं. तर भावांनो, माझा तर एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. सो मी आलो होतो माझ्या एका मित्राबरोबर, रमेश बरोबर. सो सॉरी भाऊ रमेश, आपण जेव्हा आलो तेव्हा भरपूर गर्दी होती. सो आता मला एकट्याला येऊन ब्लॉग शूट करावा लागला. आणि भावांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर ब्लॉग बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टावर आता हा जो ब्लॉग मी अपलोड करेपर्यंत ह्याच्या मस्त रील्स मी इंस्टावर अपलोड केलेल्या असतील. सो इंस्टावरती पण प्रतू फिल्म्स म्हणून चॅनल आहे. सो जाऊन तिथे फॉलो करा.